नांदेड मुंबई वंदे भारतला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे, फक्त तारीख ठरायची राहिलेली आहे. काय म्हणते? वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ऑटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीनेच या वंदे भारतची नांदेडशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. समृद्धी महामार्गाला जो नांदेड जालना मार्ग जोडला जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे. नाही, त्याचं काम चालू आहे, थोडंसं स्लो आहे, पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू. त्याच्यामुळे तो लवकर होईल, कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ शिंदे साहेब पण, कारण की MSRDC आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात. वादळी वाऱ्यापूर्वी केळीला 2200 रुपये भाव होता, मात्र नुकसान झाल्यानंतर 1000 ते 1200 आलं. सांगितलं ना, त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी, पण आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची ते देऊ. सर, विमान दुर्घटनेनंतर देशात दुखवटा आहे, काँग्रेस सुद्धा दुखवटा पाळते, पण दुसरीकडे भाजप संकल्प से सिद्धी तक कार्यक्रम राबवत आहे. कार्यक्रमाबाबत नाहीये, तुम्ही थोडंसं त्याचा गैरसमज करून घेऊ नका. 11 वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय. कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करते आणि आम्ही 2 दिवस त्याचा दुःखटा केला, 2 दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही. आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या 11 वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे. कर्जमाफीच्या सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती निवडणुकीपूर्वी असं आपण वक्तव्य केलं, नेमकं काय? त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला सांगितलं, जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करतात. जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल, वॉटर ग्रेड प्रोजेक्ट असेल, ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही, कारण की नदी जोड आणि वॉटर ग्रीडच्या माध्यमात 61,000 कोटी रुपये त्याच्या DPR आणि त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. लवकरच हा सगळं झालं तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्याही प्रकारची टंचाई ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लागणार नाही. कर्जमाफी देता येत नसेल, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देता येत नसतील तर खुर्ची खाली करा असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. असं आहे, मला एक गोष्ट सांगा, ते सरकारमध्ये होते त्यांनी काय केलं? 2.5 वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं थोडं उत्तर द्यावं, मग आम्हाला प्रश्न विचारा. चला, थँक्यू.